प्रत्येकाला न्याय देण्यासाठी तुमचा मुलगा आणि तुमचा भाऊ सक्षम आहे. सगळ्यांना न्याय देईल, सगळ्यांसाठी प्रत्येक लढाई लढेल. आणि आज अनेकांना वाटतं की मी मंत्री झालो पाहिजे, मलाही वाटते झालो पाहिजे, कारण की आमदार बनू बनू मी त्रासलोय जरा की आमदार बनल्यावर जेवढं एवढं तळमळीनं मी काम करतो, तर मंत्री झाल्यावर या महाराष्ट्रातल्या जनतेला, या अमरावती जिल्ह्याच्या जनतेला तो आमदार मंत्री कसा असते आणि मंत्र्याचं कर्तव्य काय असते हे महाराष्ट्रामध्ये दाखवण्यासाठी एकदा तरी मला मंत्री बनायचं आहे. की या महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळामध्ये बसून या गोरगरीब जनतेला, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, आदिवासी बांधवांना आणि शेवटच्या प्रत्येक व्यक्तीला कसा न्याय दिला पाहिजे आणि मंत्री हा जमिनीवर बसून कसं काम केलं पाहिजे हे जिवंत उदाहरण ज्या दिवशी मी मंत्री बनेल ते मी तुम्हाला दाखवून देईल की मंत्री कशाला म्हणते. आज आमदार आहे तर या पद्धतीनं काम करतो, जर मंत्री बनेल तर याच्यापेक्षा जास्त जमिनीवर जाऊन काम करेल, हा विश्वास मला आहे आणि हा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं मी काम करेन. मला अनेक लोक म्हणतात की तुमचा पहिल्या शपथविधीमध्ये नंबर लागायला पाहिजे, पण मला आठवते जेव्हा मला बोलून सांगितलं होतं 8 दिवसाआधी की तुम्हाला कॅबिनेट मंत्री शपथ घ्यायची आहे आणि त्यानंतर माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी बोलणं झाल्यानंतर त्या ठिकाणी सकाळी जर मला फोन येतो की तुला थांबावं लागेल आणि थांबणं हे नेत्यांच्या आदेशाचं मी पालन केलं आणि हेही सांगितलं की याची 10 पट भरपाई मी लवकर करून देणार. आणि मला असं वाटते माझ्या जनतेचे कामं आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे या महाराष्ट्रामध्ये मजबूत मुख्यमंत्री आहे, ज्यांनी नेहमी मला साथ दिला, ताकद दिली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.